हे राशनचं दुकान हे इथं कशाहून समजायले, म्हणजे इथं बोर्ड नाही, कलम 4 खची अंमलबजावणी केली का? इथं आता लोकांनी येऊन तक्रार करायची झाली, कोणाकडे करायची, कोणाचा नंबर आहे इथं का काय आहे? 5-5 महिने झाले राशन नाही. समजा गावाचे नंबर ब्लॅकलिस्टमध्ये येतं आणि अगोदर चिठ्ठी फाडायची, उद्या राशन देतो म्हणून काढायचं. खेड्यातले लोक येडे असते तर त्याला वाटते देतात भरोशानं, या सोमवार देतो उद्या दे असं म्हणून चिठ्ठ्या दर महिन्याला फाड्या. 6-6 महिने राशन नाही, काय करणार? अर्धे गाव झाले पाहुणेचं, अर्ध्या चिठ्ठ्या फाडायच्या, अर्ध्याला फसवायचं आणि वरी दाखवायचं राशन सुटलं म्हणून. आता चिठ्ठी नेमान कधी फाडत असतात? राशन द्यायच्या नंतर का अगोदर? राशन देणं. पण हे खेड्यातल्या लोकांना माणुसकीची आणि त्याला वाटतं देतात बाबा उद्या, कुठं जाणार आहे, गावचा संबंध आहे. पण चिठ्ठी फाडायची, राशन द्यायचं नाही, असे 4 महिने 6 महिने लोक वाट पाहिली. आता सगळे जमा होत नसते खेड्यातले लोक, जेव्हा आती झाली तेव्हा लोक एक होत असते. आणि आता एवढं होऊन जर राशन दिलं नाही महिन्याच्या महिन्यात, हे लोक डबल होत नसते. त्याला वाटतं मागं झालं, इथून मागं लय बाऱ्या झालेलं आहे, तेव्हा काय नाही झालं. मग लोक एक होत नसते, त्याला वाटते काय होत नाही, उगं होतात जातात. आणि जे आले त्याच्यातले काही फोडायचे, हे करायचे, म्हणजे हे जिरवायचं असं असतं. हे त्याच्याने इथून मागं पण असं झालेलं आहे, इथून पुढं बी होईल. याला फक्त पर्याय एकच आहे, दर महिन्यात रेग्युलर सुटणे, नाही तर बदलून घे, दुसरा पर्याय नाही. आणि इथलं बदलून लोक देवगावला पोर्ट करायले, कार्ड बदलल्यावानी, तर त्या गावात जासाठी ती इथल्याची परमिशन लागते, ती इथून देईन. मग कसं करायचं लोकांनी, नेमकं काय करायचं? एक तर दुसऱ्या गावात जायचं बी नाही, इथं बी द्यायचं नाही, काय करायचं लोकांना? पर्याय काय याला? आणि हे लोक मतदानाचे कानकोंडे इथं, हे मतदानाचे लोक जे असतात ते कोणाचे नसते, ते बापाचे नसते, मायचे नसते, ते दलाल लोक असते. ते मतदानाच्यासाठी फक्त फायदा कोणी जास्त आहे, कोणी कमी, एवढंच पाहते. त्याच्याने या राजकारणी लोकांच्या आणि या लोकांच्या काही होत नाही. मेंबर आहे, राजकारणी लोकांच्या काही होऊ शकत नाही. हे प्रशासकाचे अधिकारी आहेत, हे पण दबेलच आहेत. याच्या वस्तू बी काय होत नाही, यायला माहित नाही का? माहित नाही का? तक्रारी पहा तुम्ही, माहितीचा अधिकार टाका तुम्ही, इथून मागच्या तक्रारी तुम्हाला कळतात. त्याच्यात मी सुद्धा टाकलेला अर्ज रेकॉर्ड घ्या ना तुम्ही. माहितीच्या आता लोक कोण तक्रारी दिली, कोण काय केलं, त्याच्यावर ॲक्शन काय घेतली शासनानं, दाखवा ना. काय खरंच जर कोणी करू शकत असेल, जे राजकारणी समजा जनतेचा वापर आहे, समजा मतदानापुरता नाही, खरंच लोकांचं कल्याणकार आहे, त्यांना दाखवा करून. का फुकट मतदान आहे टायमालाच फक्त, जिकडे जास्त मतदान आहे तिकडे जातं, यानं काय होणार आहे जनतेनं? आता बी तुम्ही रेकॉर्ड ठेवा, ही रेकॉर्डिंग तशीच ठेवा. इथून पुढं बी रेग्युलर तुम्ही महिन्यात लिहून पहा, भेटतं का राशन? नाही भेटत, मी लिहून देतो 500 भांडवल, जा तुम्ही कोणाकडे जाता, काय करता, काय होत नाही. इथून मागं बी तसं झालेलं, इथून पुढं बी होतं. काही बदल जर लागला तर आपण इथंच डबल व्हिडिओ करून दाखवू, झाल्याबद्दल शासनाचा सत्कार करू, कोणा तहसीलदारचा. वारीला आम्ही बसतो उपोषणाला, झेंड्या दिवशी बसू, पाहूच काय होतं काय नाही. आणि